नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आता अद्वैतला म्हणते की हे बघ, आपल्याला सगळ्यांचे संसार व्यवस्थित करावे लागतील आणि सगळ्यात अगोदर म्हणजे आपण सरोज मॅडम आणि प्रदीप काका यांच्यापासून सुरुवात करायला हवी. तेव्हा आता लगेच आपण, मला असं वाटतं की तुझ्या बाबांना घरी आणायला हवे. तेव्हा आता अद्वैत लगेच कलावर ओरडतो की बास, आता मात्र तू माझ्या बाबांना घरी आणण्याचा परत विचार करू नकोस, कारण त्या माणसामुळे माझ्या आईला खूप त्रास झालेला आहे आणि तिला आणखीन त्रास झालेला मला बघायचं नाही. अगदी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की तिला त्रास सहन करताना, तिला एकटीने रडताना. तेव्हा अद्वैत आता रडत सुद्धा असतो आणि त्याला राग सुद्धा खूप आता आलेला असतो, कारण आपल्या प्रदीप अजय जे काही त्याचे वडील आहेत त्याविषयींचा हा इतका राग त्याच्या मनामध्ये असतो. तेव्हा आता कला शांतपणे त्याला म्हणते की अरे, माणसंही बदलतात. अद्वैत म्हणतो की हे पण काही बदलत नसतात. तेव्हा कला म्हणते की अरे, तू सुद्धा नाही बदललास का? आणि तेवढ्यात आबा आता अद्वैत आणि कलाला आवाज देतात की आवरले की नाही, या लवकर खाली म्हणून. त्यानंतर आता अद्वैत आणि कला खाली येतात. आता मात्र सर्व ही तयारी झालेली असते. मस्त आता पाट वगैरे, जी पाडव्याची तयारी आहे तर ती रजनीने केलेली असते. पाट वगैरे सजवलेला असतो, सगळेजण छान तयार सुद्धा झालेले असतात. तेव्हा आता सरोज म्हणते की अगं कला, किती सुंदर दिसतेस ग तू. तेव्हा मात्र आता कला ही हसते. तर आता आबा हे कलाला म्हणतात की कलाबाई, अगं अद्वैतला ओवाळायचं आहे तर, आणि चांगली अशी ओवाळणी तू वसूल करायची आहे. तर आता सरोजला खूप हसायला येतं आणि आबा सुद्धा खूप हसतात. सगळेजण खुश असतात, परंतु आता हे रोहिणीचा आणि नयनाचा खूपच जळफाट सुरूच असतो, कारण राहुल केव्हा येईल याची ते वाट पाहून असतात. त्यानंतर आता कला ही औक्षण करण्याचं ताट घेते. आता कला ही अगदी नाराज, म्हणजे तिचा चेहरा नाराज असतो आणि ती ओवाळत असते. आता मात्र औक्षण झाल्यानंतर ती अद्वैतला पेढा खायला देते. आता स्वतः ती भरवणार, तर अद्वैत आता आपल्या हातानेच पेढ्याचा एक घास घेतो आणि स्वतः खातो. आता हे रोहिणीच्या लक्षात येते. रोहिणी लगेच म्हणते की यांच्यामध्ये नक्की काहीतरी झालेले आहे. तेव्हा मात्र आता कला ही अद्वैतचं औक्षण करते, त्याच्या पाया पडते. तर आता सोहम अद्वैतच्या हातामध्ये मस्त असं गिफ्ट देतो. अद्वैत अगदी नाराज होतच ते गिफ्ट कलाच्या हातात देतो. तो काही न बोलता कला ते स्वीकारते. आणि तेवढ्यात नैना म्हणते की हा राहुल अजूनपर्यंत का आला नसेल, तो तर नक्की येणार होतात ना. आणि काय आबा, तुम्ही नक्की त्याला फोन केला होता, तो येणार होता ना. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ नैना, मी त्याला फोन केला होता. तेव्हा आता नैना म्हणते की तो अजूनपर्यंत आलेला नाही, कारण मला त्याला पाडव्याचं ओवाळायचं आहे. आणि तेवढ्यात राहुल तिच्या मागे येऊन दरवाजात उभा राहतो आणि म्हणतो की हा बघ आलो मी. नैना लगेच आता राहुलला बघून खूप खुश होते आणि रोहिणी सुद्धा. नैना धावतच जाते आणि त्याला घट्ट मिठी मारत म्हणते की आलास का तू. तेव्हा आता सर्वजण राहुलकडे रागाने पाहत असतात. रोहिणीचा सुद्धा चेहरा तर खूप खुलतो. रोहिणी राहुलकडे बघून हसते आणि राहुल तिच्याकडे बघून. आता रोहिणी मात्र अगदी रागाने मुद्दाम नाटक करत म्हणते की डॅड, तुम्ही खरंच याला. तेव्हा मात्र आता आबा रोहिणीला शांत राहायला सांगतात. तर राहुल नैनाला म्हणतो की हे बघ नैना डार्लिंग, तुला वाटत होतं ना, तू माझी वाटच बघून होते की मी इथे यावं म्हणून, आणि मी तुझा शब्द कधी खाली पडून देईन का. आणि अद्वैतकडे बघत म्हणतो की मी परत आलो आता. तेव्हा कला आणि आता अद्वैत रागाने राहुलकडे पाहत असतात. नैना लगेच आता पुढे येते. राहुल त्या पाटावर येऊन बसतो. नैना लगेच आता कलाच्या हातातले औषणाचं ताट घेते. रोहिणी मनामध्ये आता विचार करत असते की कला आणि अद्वैत या दोघांमध्ये फूट आणि हे आमच्या तिघांचं त्रिकूट, हा पॅच मात्र मस्त जमलेला आहे. म्हणून रोहिणी आता मनातून खूप खुश होते. कला आणि अद्वैत रूममध्ये येतात. तर कलाला आता नैनाचा खूप राग आलेला असतो. ती अद्वैतला म्हणते की नैनाताई मुद्दाम हे सर्व करते. तिला माहिती आहे की घरामध्ये काय परिस्थिती आहे, या सर्वांमुळे काय ताण होतो, पण तरी सुद्धा मुद्दाम ती हे सर्व वागत आहे तर, आणि सगळ्यांना त्रास देते. तिला तर माहिती आहे की आता मात्र आबांसमोर हा विषय काढल्यानंतर आजोबा मात्र अगदी परवानगी देतीलच, आणि एखाद्याला मात्र हे सर्व करण्यासाठी भरीस कसे पाडायचे हे नैनाताईला चांगले जमते आणि ती त्याचाच अगदी उपयोग करून घेत असते. आणि राहुल सुद्धा आता घरी आलेला आहे. इतकी मोठी अगदी त्याने चोरी केली होती. सगळं काही अगदी तुला त्रास देण्याचा त्याने आतापर्यंत प्रयत्न केला. सगळी काही अफरातफर त्याने आतापर्यंत केली होती. एवढंच नाही तर एका मुलीशी सुद्धा तो इतका गलिच्छ आणि घाणेरडा वागलेला आहे. शी, अशा माणसाला घरात काय, परंतु दारात सुद्धा जागा द्यायला नको पाहिजे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की एक वेळेस मात्र मी त्याला कोणत्याही गोष्टीसाठी माफ करू शकतो, परंतु तो आपल्या ऑफिसमधील मुलीसोबत जे काही वागला ते कधीही मी नाही विसरू शकत. तिचा जो अपमान त्याने केलेला आहे त्यासाठी मी त्याला कधीच माफ करू शकत नाही.
त्यावर आता कला म्हणते की अरे आता तर त्याला घरामध्ये सुद्धा प्रवेश मिळालेला आहे आणि शेवटी कुत्र्याचं शेपूट हे वाकडं ते वाकडंच असतं, कारण तो राहुल आहे, राहुल कधीही सुधारणारला नाही. अद्वैत म्हणतो की माझा तर त्याच्यावरचा पूर्ण विश्वासच उडालेला आहे, कारण तो घरात ऑफिसमध्ये काही पण करू शकतो. कला म्हणते की अरे माझा सुद्धा त्याच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. तर तेव्हा मात्र आता कला लगेच म्हणते की बघ, ह्या विषयावर तरी आपल्यामध्ये एकमत झालेलं आहे, आपल्यामध्ये कितीही वाद जरी झाले तर शेवटी कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपल्यामध्ये एकमत तर होतच. तेव्हा आता अद्वैत थोडंसं रागवलेला असतो. अद्वैत म्हणतो की हो, आपल्यामध्ये एकमत झाले ते केवळ आणि केवळ फक्त राहुलच्या प्रकरणाच्या बाबतीत, त्यामुळे आपल्यातील वाद हे मिटले असे तू समजू नकोस. तेव्हा आता कला विचार करते की हे बघ, चांदेकर मात्र त्याच्या माणसांना खूप जीव लावतो आणि ते जर लांब गेले तर त्याला काय त्रास होतो हे मी समजू शकते, असं कला आता विचार करते. तर अद्वैत आता आपल्या अंथरुणावर जाऊन झोपलेला असतो आणि कला ही सारखी त्याच्याकडे पाहत असते. त्यामुळे मात्र आता हा जो विषय आहे तो मात्र मला नीट हाताळावा लागेल. राहुलच्या बाबतीत चांदेकर इतका अस्वस्थ झालेला आहे, मग त्याच्या जवळच्या अगदी जे काही लोक आहेत, जी जवळची माणसं आहेत, तर त्यांच्या बाबतीत हा जो काही विषय आहे तो किती खोल असेल याचा आता विचार करायला हवा. म्हणून कला सारखी अद्वैतकडे पाहत असते आणि म्हणते की चांदेकर, मला मान्य आहे की आपल्यामध्ये वाद झालेत, मी जे काही बोलायला नको होतं ते मी बोलून केले, परंतु प्लीज तू माझ्याशी असं वागू नकोस. अद्वैत आता ऐकत असतो. थोड्या वेळासाठी आपण आपल्यातील वाद बाजूला ठेवू शकत नाही का? तर अद्वैत लगेच आता तोंड आपलं वळवतो आणि झोपतो आणि विचार करत असतो, खरे जे काही म्हणते ते बरोबर आहे. तर कोणत्याही वेगळ्या गोष्टीमुळे आता मात्र आमच्यामध्ये सुद्धा भांडण नकोय. ऑलरेडी बाबामुळे मला आणि आईला खूप तर त्रास सहन करावा लागलेला आहे. आता या विषयामुळे माझ्यामध्ये आणि खरेमध्ये कोणताही प्रॉब्लेम व्हायला नकोय आणि आमच्या नवरा बायकोमध्ये कुठलाही दुरावा नकोय. तेव्हा आता कला ही अद्वैत केव्हा बोलेल म्हणून वाटच बघून असते, त्याच्याकडे सारखी बघत असते. तर अद्वैत आता हा सर्व विचार करून आता कलाकडे पाहणार असतो. त्यानंतर आता इकडे नैना आणि राहुल तर इतके खुश होतात आणि आता आपल्या रूममध्ये आल्यानंतर राहुल तर अगदी छान असा बेडवर झोपतो. नैना सुद्धा त्याच्या जवळ असते, त्याला मांडीवर घेते आणि म्हणते की राहुल माय डार्लिंग, आज मात्र मी जाम खुश आहे असं म्हणते. तेव्हा राहुल म्हणतो की मी सुद्धा, कारण फायनली मी परत आलो, माझी बायको, माझी रूम, माझं घर माझं. तेव्हा लगेच आता नैना त्याला थोडीशी चिमटा घेते. राहुल ओरडतो. राहुल म्हणतो की का? तेव्हा आता नैना म्हणते की अरे आपलं घर म्हणायचं, माझं घर नाही. म्हणजे इतके दिवस मी या रूम मध्ये एकटी होते, परंतु आता आपण दोघे आहोत. अरे राहुल यार, तुला किती काही सांगू, घरात आणण्यासाठी मी तुझ्यासाठी काय काय केलं, काय काय नाही ते. अरे तुला किती त्रास सहन करावा लागला हे तुला माहिती आहे का? तेव्हा राहुल मुद्दाम आता तिचा अगदी गाल धरतो आणि हो ना, माझी बायको ती, आता मात्र आपण दोघे मिळून छान असे प्लॅनिंग करूयात. तेव्हा नैना म्हणते की हो, एक से भले दो प्लॅन. तेव्हा राहुल म्हणतो की हो, त्या अद्वैतला आणि त्या कला मी आता सोडणार नाही म्हणजे नाही. आणि आता राहुल उठून बसतो, मनात म्हणतो की लवकरात लवकर मात्र आता ह्या चांदेकरांच्या साम्राज्यावर मी आणि मॉम मात्र फणा काढून बसणार आहोत. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता कला ही अद्वैतसाठी कॉफी घेऊन येते. अद्वैत आता आरशासमोर उभा राहून तयार होत असतो. कला त्याच्याकडे सारखी बघत मनात म्हणते, चांदेकरांशी बोलू किंवा नको बोलू आणि त्याच्याशी बोलू तर मी कशी बोलू याचा ती विचार करते. तेव्हा अद्वैत लगेच आता कलाकडे बघतो आणि मनात म्हणतो की काल मात्र मी हिच्यावर खूप चिडलो, आता मात्र मी हिच्याशी बोलायला पाहिजे. मी तिच्याबरोबर असं न बोलता राहू शकत नाही, पण मी काय करू खरंच काही कळत नाही. तेव्हा आता कला लगेच म्हणते की मी कॉफी आणली. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ नाही, अगं हे बघ, ऍक्च्युली काल तू जे काही बोललीस, कोणत्याही गोष्टीमुळे आपल्यामध्ये वाद नको हे तू जे काही म्हणालीस ते मला खरंच पटते. आणि तेवढ्यात अद्वैतच्या मोबाईलवर काउन्सिलरचा फोन येतो. तर अद्वैत फोन घेतो आणि बोला सर असं म्हणतो. तेव्हा मात्र आता काउन्सिलर म्हणतो की मिस्टर चांदेकर, अहो मी मात्र काशीकर बोलतो. अद्वैत म्हणतो की हो बोला. तर लगेच आता हा काउन्सिलर विचारतो की अहो तुमची बायको कुठे आहे? तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की हो ती आहे इथे. तर काउन्सिलर म्हणतो की अहो मग टाका ना मग तिला फोनवर. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय बोलतात? तर काउन्सिलर म्हणतो की अहो फोन स्पीकरवर टाका. तेव्हा मात्र आता अद्वैत 1 मिनिट म्हणून फोन स्पीकरवर टाकतो. तर कला आता नमस्कार करते आणि काय काम होतं असं विचारते. तर काउन्सिलर म्हणतो की एक काम असं होतं की तुम्ही ताबडतोब माझ्या ऑफिसमध्ये निघून या, म्हणजे माझ्या काउन्सिलर सेंटरमध्ये तुम्ही येऊ शकता, मला तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा अद्वैत आणि कला बरोबर आता दोघे एका आवाजात म्हणतात की ठीक आहे सर आम्ही येतो. तेव्हा लगेच आता दोघे एकमेकांकडे बघतात आणि परत दोघे एकमेकांकडे बघत येतो सर असं म्हणतात. काउन्सिलर फोन ठेवतो
तेव्हा मात्र काउन्सिलर आता फोन ठेवल्यानंतर गाणं गुणगुणायला सुरुवात करतो। तेव्हा कला आणि अद्वैत या दोघांना खूप हसायला येतं। एकमेकांकडे बघून ते हसत असतात। त्यानंतर मात्र इकडे सरोज फोनवर बोलता बोलता बाहेर येते आणि फोन ठेवल्यानंतर मी आता तिला कॉफीचा मग आहे तो विसरलेला आहे असे बोलून ती पुन्हा कॉफीचा मग आपल्या रूम मध्ये आणायला जात असते आणि तेवढ्यात राहुल तर लगेच तयार होऊन खाली येतो। त्यानंतर मात्र आता ही सरोज आहे तर ती मात्र फोन टेबलवर ठेवून देते आणि आतमध्ये गेलेली असते। आता मात्र ऑफिसमधून फोन आलेला असतो। राहुल मात्र लगेच तो फोन उचलतो। ऑफिसचा फोन आहे त्याच्या लक्षात येते। तेव्हा मात्र आता तिकडून जो काही तो माणूस आहे तो म्हणतो की मॅडम आपल्या जे काही अकाउंटचं जे काही काम आहे तर ते 1 महिना लेट झाले होते, बरेचसे फाईल आहेत त्यावर सह्या करायच्या आहेत, येताना तुम्ही लवकर। तर आता हा राहुल म्हणतो की मी राहुल बोलतो। तेव्हा मात्र आता तो माणूस म्हणतो की मॅडम कुठे आहे सरोज मॅडम, राहुल सर तुम्ही। तेव्हा आता राहुल त्याच्यावर ओरडतो की एक गबस आणि लगेच राहुल त्याच्यावर फायरिंग करतो की मला एक गोष्ट सांगा की गेल्या महिन्यामध्ये ऑफिसचं जे काही अकाउंटचं काम होतं तो इतक्या स्लो का सुरू होते। म्हणतात की 100 फाईल्सवर सह्या पेंडिंग आहे। तर राहुल आता मुद्दाम मोठ्याने ओरडत असतो आणि तेवढ्यात आता आबा हे बाहेर येतात। रजनी मात्र राहुलकडे बघत असते की हा इतक्या मोठ्याने का ओरडत असेल। राहुल जोराने ओरडतो की तुम्ही इतक्या दिवस झोपा काढत होतात का। आबा मात्र आता राहुलकडे पाहतात आणि मला एक गोष्ट सांगा की तुम्ही पगार कसला घेतात सांगा म्हणून राहुल आता खूप ओरडतो। तर आबांना भलताच राग येतो। आबा जोरात राहुलवर ओरडतात की राहुल। आता आबा म्हटल्यानंतर राहुल लगेच घाबरतो। तर आबा पुढे येतात आणि राहुलला विचारतात की तू इकडे काय करत होता आणि तो फोन आहे तो फोन अगोदर खाली ठेव आणि तुला एक गोष्ट सांगतो मी, तो फोनला हात कशाला लावलास, कोणी तुला फोन घेण्यासाठी सांगितला होता। आणि एक गोष्ट मी तुला सांगतो की तुला कोणताही हक्क नाही की सरोजच्या फोनला हात लावण्याचा म्हणून। हे बघ एक गोष्ट मी तुला सांगून ठेवतो, आता कोणत्याही गोष्टीत तुला अधिकार राहिलेले नाही। या घरात सुद्धा आणि ऑफिसच्या बाबतीत सुद्धा काही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न तू करू नकोस। निमूटपणे येथे खायचं प्यायचं आणि या घरात अगदी शांतपणे राहायचं, कळाले ना तुला मी जे काही सांगतो ते। आणि का तू ह्या फोनला हात लावलास म्हणून आबा आता खूप मोठ्याने राहुलवर ओरडत असतात। त्या आवाजाने आता कला अद्वैत सरोज हे सगळेजण बाहेर येतात। तेव्हा राहुल म्हणतो की आबा हे बघा सरोज मामीचा फोन आहे तर तो येथे वाजत होता आणि त्यावर ऑफिस असं लिहिलेलं होतं। मला तर असं वाटलं काहीतरी अर्जंट असेल म्हणून तो फोन मी उचलला होता आणि शेवटी आपल्या ऑफिसचं काम आहे तर ते आपण पटकनी। तेव्हा लगेच आता आबा म्हणतात की आपलं ऑफिस, अरे कोणतं आपलं ऑफिस, तुझं ऑफिस नाही ते। आणि एक गोष्ट सांगून ठेवतो की मी राहुल, आमच्या ऑफिसची तुझा कोणताही संबंध नाही, त्यामुळे तू ह्या घरात फक्त अगदी राहायचं, कोणतेही अधिकार मात्र तू घेण्याचा प्रयत्न करायचा नाहीस। त्या गोष्टीवर पडण्याची तुझी लायकी नाही, त्या गोष्टीपासून मात्र अगदी 4 हात तू लांब राहायचं आणि तुझ्यासारख्या लफंग्या माणसांना या चांदेकरांच्या घरामध्ये कोणतेही हक्क नाही आणि तुझी लायकीच नाही असे बोलून मात्र आता आबा जोराने ओरडत असतात। तेव्हा अद्वैत आबांना म्हणतो की आबा तुम्ही शांत व्हा प्लीज, इतकं ओरडू नका। आणि आता आबांना तो खाली बसवतो शांतपणे, आबांना पाणी प्यायला देतो। आबा आता खूपच अगदी चौताळलेले असतात। तेव्हा अद्वैत लगेच रागाने राहुलला म्हणतो की तुझं सर्व काय सुरू आहे, मी तुला सांगितलं ना ऑफिसच्या बाबतीत आणि घराच्या बाबतीत कोणताही तू काही निर्णय घ्यायचे नाहीत आणि त्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही। तर कुठल्याही व्यवहारात तुझा काही संबंध नसेल, कुठलाही रूल नसेल, आमची सगळ्यांची हीच इच्छा आहे की तू यामध्ये लक्ष घालायचं नाही म्हणून। तेव्हा आता सरोज सुद्धा राहुलला म्हणते की हे बघ आमची सुद्धा हीच इच्छा आहे की तू काही करायचं नाही, शेवटी तू या घरामध्ये फक्त आणि फक्त आलेला आहे, कोणतेही हक्काने निर्णय तुला अगदी दिले जाणार नाहीत। एकतर तुझ्याकडे वागण्याचे बोलण्याचे कोणतेही मॅनर्स नाहीत, तू लोकांची फसवणूक करतो, आमची फसवणूक करतो आणि तू प्रत्येकाची फसवणूक तर करतोस। चांदेकरांकडे प्रत्येक जे काही एम्प्लॉई आहे तर तो आबांच्या संमतीने चांदेकरांच्या कंपनीचा भाग झालेला असतो। इथे कोण काम करणार आणि कोण करणार नाही हे सगळं काही अगदी ते ठरवतात। आता सगळे काही एम्प्लॉई मात्र निवडताना मात्र आम्ही इतका विचार करतो आणि तू तर इतकी मोठी चूक केली तर आम्ही तुला ऑफिसकडे सुद्धा बघून देणार नाही आणि तिकडे येऊन सुद्धा देणार नाही। तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघ मामी, तू जे काही बोलतेस ते चुकीचं बोलते, मी सुद्धा या फॅमिलीचा एक भाग आहे। तेव्हा मात्र आता सरोज म्हणते की हे बघ आता मात्र जे काही आता नैना आणि रोहिणी या दोघीमुळे आता आम्ही तुला या घरामध्ये राहून देतो, तू त्यांचे उपकार समज आणि तू आता माझा फोन उचलला त्यामुळे तुला मात्र आता शिक्षा असेल। त्यामुळे आता मात्र तू सगळ्यांच्या समोर हे बोलायचं आहे की मी चांदेकरांच्या बिझनेसचा भाग नसणार आहे आणि यापुढे मात्र माझ्याकडून अशी कोणतीही चूक नाही होणार। तेव्हा मात्र आता आबा हे जोरात ओरडतात, अरे राहुल बोल ना, नक्की सरोज तुला जे काही म्हणते त्याचं उत्तर दे, अरे तू आता हे कबूल कर
की तू आता यामध्ये कोणतेही हक्क नाही गाजवणार. तेव्हा राहुल म्हणतो की ठीक आहे, मी कधीही चांदेकरांच्या बिझनेसचा भाग असणार नाही म्हणून. तेव्हा आता रोहिणी नाटक करत राहुलच्या पुढे येते आणि सनकने एक राहुलच्या कानामागे देते आणि म्हणते की राहुल, तुला एक उपकार करून आम्ही या घरामध्ये घेतले हे लक्षात ठेव. मग तुला परत सगळ्यांच्या मध्ये करण्याची गरज काय होती? काय गरज होती ढवळढवळ करण्याची? तू जायचं आणि गुपचूप मात्र तुझ्या रूम मध्ये पडून राहायचं तर, आणि कोणत्याही उचापते तू करणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची. तुला आता हे सर्व आणि जा इथून म्हणून आता रोहिणी मुद्दाम आता सगळ्यांच्या समोर आता रागवते. तेव्हा आता आबांना खूप त्रास होत असतो. आता आबा हे अगदी त्यांना थोडीशी चक्कर येत असते आणि तेवढ्यात मात्र आता कलाही आबांना धरते आणि आबांना म्हणते की आबा तुम्हाला काय होतं? तेव्हा आता आबा म्हणतात की मी ठीक आहे, जोपर्यंत हा मुलगा घरामध्ये आहे तोपर्यंत आपण सगळ्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला हवे आणि हा मुलगा काय करेल काय नाही सांगता येत नाही. अरे हा मुलगा आहे ना तो सगळ्यांना विकून खाईन. तेव्हा आता कलाही आबांना म्हणते की आबा तुम्ही शांत व्हा. सरोज म्हणते की आबा ते सगळे काही सोडून द्या, अगदी टेन्शन घेऊ नका, मी डॉक्टरांना बोलावू का? तेव्हा आता रजनी म्हणते की हो हो लगेच. तर आबा नको नको म्हणतात. तेव्हा आता सरोज ही आबांना म्हणते की तुम्ही आराम करा, आम्हाला जायचं आहे. आणि हे बघा आबा, बऱ्याचशे जे काही अगदी फाईल आहे त्यावर सह्या बाकी आहेत आणि सगळं काही काम अपूर्ण आहे ते पूर्ण करायचं आहे, परंतु आबा मी नक्की हे सर्व जाऊ का? तेव्हा आता आबा म्हणतात की हो जा सरोज, तू टेन्शन घेऊ नको. रोहिणी मात्र आता काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता आबा म्हणतात की सरोज खरंच जातो, काम पहिल्यांदा, अगोदर कामाला महत्त्व द्यायचं. तेव्हा मात्र आता सरोज ही अगदी आबांची अशी अवस्था म्हणून तिचा पाय निघत नसतो, तरी सुद्धा आता ती जाते निघून. तर आबा मात्र आता कला अद्वैत या दोघांना म्हणतात की पोरांनो तुम्ही सुद्धा तुमच्या कामाला जा बरं, ठीक आहे आता. तेव्हा आता अद्वैत रजनीला म्हणतो की काकी तू आबांवर लक्ष ठेव. अद्वैत म्हणतो की आबा आम्हाला अगोदर कॉन्सलरकडे जायचं आहे आणि त्यानंतर मग ऑफिसला एक महत्त्वाचं काम आहे म्हणून आम्ही येतो, तुम्ही काळजी घ्या तुमची. त्यावर आता कला म्हणते की हो आजोबा येते मी, असे बोलून आता कला आणि अद्वैत निघून जातात. तेव्हा आता रजनी आबांना विचारते की आबा तुम्हाला पाणी वगैरे काही हवं आहे का? तेव्हा आता आबा म्हणतात की नाही रजनी मी अगदी बरं आहे. आबांना हे राहुलचं खूप टेन्शन आलेलं असतं आणि आता सर्व गेलेले आहे बघून रोहिणी मात्र मनात म्हणते आता मात्र माझ्या मुलाला बोलणाऱ्याला प्रत्येकाला मी अद्दल घडवणार म्हणजे घडवणार. त्यानंतर आता रूम मध्ये आल्यानंतर राहुल आपल्या गालाला हात लावून बसलेला असतो आणि म्हणतो की मम्मा अगं किती जोराने तू माझ्या कानामागे मारलीस ग, आणि स्वतःच्या मुलाच्या कानामागे तू मारतेस, त्या लोकांसाठी तू हे सर्व करतेस का? त्यामुळे तू आता बघतच राहा एकेकाला मी कसा ठेसणार आहे ते. तेव्हा रोहिणी आता राहुलवर रागवते शट अप. आणि हे बघ राहुल, जेव्हा मी तुला सांगेल तेव्हाच तू जे काही करायचं असेल ते करू शकतो, माझ्या परवानगीशिवाय तू काही करू शकत नाही. त्यावर आता राहुल म्हणतो की अगं पण मम्मा मी काय करू तोपर्यंत? आता मात्र माझा राग आहे तो खूप अनावर होतोय, सगळेजण मला खूप इरिटेट करतात. तेव्हा त्या रोहिणी म्हणते की हे बघ तू शांत हो आणि मी तुला जे काही सांगत आहे ते शांतपणाने ऐकून घेत. तेव्हा आता रोहिणी म्हणते की हे बघ आपले जे काही वकील आहे तर त्यांच्याकडून नवीन प्रॉपर्टी जे काही आहे तर ते पेपर्स मी बनवून घेतलेले आहे तर, आणि त्याची फाईल मी तुझ्याकडे देते आणि आज मात्र काही करून मात्र ती जी काही फाईल आहे तर ती सरोज वहिनीच्या त्या फाईल मध्ये नेऊन ठेवायची आहे तर त्या फाईलवर मात्र सरोज वहिनीची सही झालीच पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती सरोज वहिनी आहे, कोणी आलतू फालतू नाही, तिला कोणताही डाऊट यायला नकोय. आणि एक गोष्ट मी तुला सांगून ठेवतो की तुझं नाव या सगळ्यामध्ये आलं नाही पाहिजे. त्यावर आता राहुल म्हणतो की डोंट वरी मम्मा, एक गोष्ट लक्षात ठेव, आज किती काही झाले तरी ह्या फाईलवर सरोज मामीच्या सह्या होणार म्हणजे होणारच. म्हणून रोहिणी आणि राहुलने हा प्लॅन केलेला असतो आणि दोघेही खूप खुश असतात. त्यानंतर मात्र कला आणि अद्वैत तिकडे कॉन्सलरकडे आलेले असतात आणि कॉन्सलरला ते गुड मॉर्निंग करतात. तर आता कॉन्सलर म्हणतो की हो हो सुप्रभात आणि या बसावर मिस्टर आणि मिसेस चांदेकर बसा, म्हणून तो त्यांना बसायला सांगतो आणि आता विचारतो की काय दिवाळी कशी झाली? तेव्हा आता कला खुश होत म्हणते की छान झाली. आणि हे बघा मी मात्र भूचक्रासारखा असं गोल गोल फिरत बसत नाही, डायरेक्ट मी रॉकेट लावतो, असे बोलून मात्र आता हा कॉन्सिलर मोठ्याने हसतो आणि परत म्हणतो की डायरेक्ट मी विषयालाच हात घालतो. आणि कसेही 6 महिने झालेले आहेत, आता मात्र पुढे काय करण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे असे विचारतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की पुढे म्हणजे, तर आता कला म्हणते की अहो आम्ही काय सांगणार, तुम्हीच आता आम्हाला सांगा की काय करायचं ते. तेव्हा आता कॉन्सिलर म्हणतो की हे बघा मला जे काही म्हणायचं आहे ते सर्व म्हणून झालेले आहे, तर जे काही म्हणायचं आहे तर ते मात्र अगदी तुम्हाला म्हणायचं आहे, मी मात्र तुम्हाला कोणताही निर्णय नाही देऊ शकत. जे काही करायचं आहे जो निर्णय
निर्णय घ्यायचा आहे तो फक्त तुम्ही घ्यायचा आहे, मी काहीही सांगणार नाही. हवं तर यासाठी तुम्ही 2 दिवस घेऊ शकतात आणि योग्य निर्णय देऊ शकतात, परंतु काय जो निर्णय आहे तो मात्र तुम्ही 2च दिवसात घेऊ शकतात. त्यावर आता कला म्हणते की पण, पर काउन्सिलर म्हणतो की पण नाही आणि बिन नाही. त्यावर आता लगेच अद्वैत विचारतो की मग काय नक्की काय करायचं. तर आता काउन्सिलर म्हणतो की 2 दिवसात आता तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर मी एकतर तुमची फाईल बंद करेल किंवा तुम्हाला दोघांना मात्र डिव्होर्सचा निर्णय देऊन मोकळा होईल. आणि 2 दिवसात जर मला तुमचा निर्णय कळला नाही तर मी तुम्हाला अगदी दोघांनाही सांगेल की तुम्हाला दोघांना एकमेकांच्या बरोबर राहण्यासाठी कोणताही अगदी इंटरेस्ट नाही म्हणून, आणि तुम्ही दोघंही डिव्होर्ससाठी तयार आहात. आता मात्र स्पष्ट शब्दात काउन्सिलर यांनाही सर्व बोलतो. तेव्हा आता कला आणि अद्वैत या दोघांना धक्काच बसतो. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता मात्र कला आणि अद्वैत घरी येतात. दोघेही आता दोन्हीकडे बेडवर तोंड करून बसलेले असतात. दोघेही आता काउन्सिलरच्या बोलण्याचा सारखा विचार करत असतात. तुम्हाला 6 महिन्यानंतर आता काय करायचं आहे, एकत्र राहायचं की डिव्होर्स घ्यायचा आणि दोघांना वेगळं व्हायचं आहे का. तर दोघेही आता एका सोबतच नाही असं म्हणतात. तर अद्वैत म्हणतो की मला तुझ्या आजची ब्लॅक कॉफी आयुष्यभर प्यायची आहे खरे. तर कला म्हणते की अरे चांदेकर, मला सुद्धा भीती वाटल्यानंतर अगदी तुझाच हात आयुष्यभर अगदी घेऊन झोपायचा आहे चांदेकर. मात्र आता अद्वैत आणि कला उठतात आणि जो डिव्होर्सचा पेपर आहे तर दोघेही आता अद्वैत तो फाडतो, अर्धा अर्धा करतो, कलाच्या हातात एक तुकडा देतो आणि म्हणतो की हे घे. तर कला सुद्धा आता त्याचे तुकडे करते आणि अद्वैत सुद्धा आता त्याच्या जे काही हातातील तो कागद आहे त्याचे सुद्धा अगदी तुकडे करून दोघेही त्या कागदाच्या चिठोऱ्या अगदी फेकून देतात. तर आता अद्वैत तिला म्हणतो की अति आगाऊ, तर कला आता म्हणते की आगाऊ. दोघेही आता खुश होऊन एकमेकांच्या सोबत खूप असे हसतात. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.